वाव मस्त आहे. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्या मागील सर्व इच्छा पूर्ण. तर आम्ही सकाळी आलो जवळपास 10:30 वाजता. रात्री निघालो तो घरातून 10ला, कारण 10:30ला बस होती. तर एवढा वेळ लागला इकडं संभाजीनगरला येण्यासाठी. तर हे आहे माझ्या बहिणीचं घर. आणि सकाळी काय व्हिडिओ वगैरे बनवायला टाईमच नाही भेटला. तर जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. तर सकाळी आल्यानंतर दुपारी बटाट्याची भाजी वगैरे केलं होतं आणि संध्याकाळी मस्त छान अशी डाळबट्टी इथं बनवलेली होती. तर मीच बनवली डाळ तुम्हाला दाखवते. आणि बट्टी तिने बनवली होती, कारण पिल्लू असल्यामुळे तिला एवढा वेळ भेटत नव्हता. तर इथं तुम्ही बघू शकता डाळ बनवलेली आहे मस्त छान अशी. आणि बट्टी तर तिकडे मराठवाड्यामध्ये फेमसच आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. त्यानंतर मग मी इथं बट्ट्या तळून घेते. तर गव्हाच्या पिठाची आणि रव्याचीच बनवली होती. आणि सध्या काय पीठ वगैरे काय दोन आणलेलं नसतं त्यामुळे. आणि त्यानंतर पिल्लूसोबत काही गप्पा मारतो. हा, तू गप्पा मारतो. हा, बोलायला लागतं. हा, आदिक दादा कुठे? आदिक दादा. हा, आई कुठे? आई. हा, बोल बोल आता देव कर काय. त्यानंतर मग इथं आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले थोडेफार, त्याच आठवणी असतात. आणि नंतर नेक्स्ट डे मॉर्निंग 2 दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण एवढा वेळ वगैरे गावाकडे गेलं ना तर कामं पाहुण्यामध्ये गेलं ना तर वेळ भेटत नाही. आणि एवढ्या दिवसानंतर भेटलेलं असतं, त्यामुळे गप्पा गोष्टी त्यामध्येच खूप वेळ जातो. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही निघालो तो वेरूळला जाण्यासाठी. तुम्ही बघितलेलंच असेल किंवा ऐकलेलं असेल. तर हे तिथून संभाजीनगरवरून 30 किलोमीटर आहे जवळपास. आणि हे थोडंसं बाहेर राहतं, त्यामुळे 20-25 किलोमीटर पडतं. तर सुरुवातीला जे आहे वेरूळला, तर तिथं ते कृष्णेश्वर महादेव मंदिर आहे, जे की ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातलं 12वं ज्योतिर्लिंग आहे तिथं ते. म्हणून मग यांना म्हटलं आलेलो आहे जवळ, तर मग जाऊन येऊ. आणि वेळही होतं, सकाळी सकाळी जायचं ठरलं आमचं. तर मस्त सकाळी वातावरण एकदम छान होतं. तुम्ही ते बघू शकता, एक हिरवंगार पावसामुळे झालेलं. आणि डोंगर वगैरे असल्यामुळे एकदम छान वाटतं फिरण्यासाठीही. तर म्हटलं जाऊन येऊ. तर मी यापैकी फक्त भीमाशंकरला गेलेले आहे, नाशिकला पण गेलेले आहे. पण लग्नानंतर आम्ही कुठल्या म्हणजे असं जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी कुठे गेलेलो नाही आहे. लग्नाच्या आधी मी गेलेले. तर तुम्ही ते बघू शकता, ही जी कमान आहे इथंच आहे मध्ये एंट्री केल्यानंतर. आणखी तिथं आश्रम वगैरे पण आहे. तर हे मंदिर दिसतं आहे आतमध्ये. तर तिथं आहे महादेवाचं मंदिर. तर तिथं आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल वगैरे काही अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये काही शूट वगैरे केलं नाही, कारण इथेच मोबाईल आपला जमा करून वगैरे जावं लागतं. तर दर्शन वगैरे घेऊन आलो. त्यानंतर आम्ही आलो इथं लेणी बघण्यासाठी, जे की खूप प्रसिद्ध, जगातील प्रसिद्ध लेणी आहे प्राचीन काळापासून. तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं नसेल, ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना माहीतच आहे, ज्यांनी नसेल बघितलं तर तुम्हाला पुढे मी दाखवतेच. मस्त आहे, छान आहे. पावसाळ्यामध्ये मस्त असतं. तसं उन्हाळ्यामध्ये जास्त काही तिकडे कोणी फिरायला जात नाही शक्यतो पावसाळ्यामध्येच जातं. आणि मेन म्हणजे इथं जे आहे ते पूर्ण हा एक दगड आहे आणि हे कोरलेलं आहे. आणि खूप प्राचीन काळापासून ही जी लेणी आहे ती आहे, त्याची स्थापना झालेली आहे ती. तर ही लेणी ही 757 ते 783 या काळामध्ये बांधलेली आहे, खूप प्राचीन काळापासून आहे. आणि इथं जी कोरलेली मंदिरं आहेत, तर ती 12 जी मंदिरं आहेत ती जैन आहेत, बुद्ध आहेत. त्यानंतर 17 जे आहेत ते हिंदू, आणि जे 7 आहेत ते जैन मंदिर आहे. अशा ह्या 34 लेण्या इथं आहे. आणि खूप मोठी लेणी आहे, जशी तुम्ही अजिंठाची बघितली असेल तर तशीच आहे, जर इकडे कोणी आलं असेल तर. आणि हे अद्भुत असं हे जे आहे कैलास मंदिर आहे. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण अंधार आहे, फक्त जिथं आपण मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर आहे तिथं फक्त पिंड दिसते जी महादेवांची आहे. तिथं तुम्हाला मी पुढे दाखवते. तर इथं थोडंसं त्यांनी लाईट वगैरे लावलेलं होतं आतमध्ये जाण्यासाठी, तर तुम्हाला इथं दाखवते. तर असं ही जी महादेवांची पिंड आहे खूप मोठी आहे, प्रचंड आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि इथं खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहे, एकदम उंच पायऱ्या आहे. पावसाळ्यामध्ये ते एकदम जपून जावं लागतं, लगे पाऊस झालेला असतो आणि बाकीचेही असतं. आणि मी ही फर्स्ट टाईमच गेलेले. मी जे आहे संभाजीनगरमध्ये
जे फिरण्याचे जे आहेत जागा, म्हणजे जे तुम्ही म्हणू शकता वेरूळ झालं, बाकीचं दौलताबाद, खुलताबाद, तिकडं मी आधी नाही गेलेले, पहिल्यांदाच गेले होते. आणि आम्ही आता मग इथं दर्शन केल्यानंतर आम्ही जाणार आहोत खुलताबादला. आणखी दौलताबादही आहेत, रस्त्यावरतीच आहे, पण एवढा वेळ नसल्यामुळे तिकडे काही जाणार नाही. आणि तुम्हाला इथं दाखवते किती छान कोरलेलं आहे. जुनी लोक किती मस्त छान कोरायचे, तुम्ही इथे बघू शकता. आणि मेन म्हणजे हा एकच दगड आहे जो पूर्ण आहे हे अखंड कोरलेलं आहे. जे काम आहे अखंड आहे, अजिबात म्हणजे असं जोडून वगैरे काही केलेलं नाही, तुम्ही ते बघू शकता. आणि बघायलाही छान वाटतं. खूप लांबून लांबून लोक येतात दुसऱ्या राज्यातील, तर आलेले होते तिथं, तुम्ही ते बघू शकतात. आणि मस्त होतं. काही थोडंफार मी खूप जास्त काही शूट नाही केलेलं, एकदम नॉर्मल थोडंफार शूट केले होतं तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण तिथं गेले ना तर बघायलाच एकदम छान वाटतं. फोटोज वगैरे काढले. तर आम्ही तिघंच गेलेलो होतं, मी, पिल्लूचे बाबा आणि त्यानंतर भाऊजी आणि तो आयुष. कारण तिचं बाळ लहान होतं, तिला म्हटलं चल, पण बरं झालं ती आली नाही तुम्हाला, कारण पुढे दाखवतेच. कारण एवढा पाऊस लागला आम्हाला, आणि डोंगर असल्यामुळे पाऊसही खूप असतो तिकडे, त्यामुळे ती आली नव्हती. आणि पिल्लू घेऊन, तो अजून लहानच आहे, 2-2.5 महिन्याचं, त्यामुळे म्हटलं नको. तर मग म्हटलं चला आम्ही जाऊन येतो. आली असते तर तिने एन्जॉय केला असता, पण झालं असं की पाऊस लागला, आणि पावसामध्ये खूप हाल होती लहान लेकराला घेऊन. आणि त्यांना असं चालणं होत नाही, असं जे जास्त वृद्ध लोक आहेत, जे म्हातारे लोक आहेत, त्यांना चालू शकत नाही, त्यांच्यासाठी असं इथं व्हीलचेअर वगैरे असतात, म्हणजे काहीतरी चार्जेस असतील त्यांचे. आणि हो, इथं जे तिकीट आहे तर एका जणाचं 100 रुपये तिकीट आहे तिथे. तर इकडं बघू शकते, इकडं जे आहेत बाकीच्या लेण्या आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं खूप जास्त काही शूट केलेलं नाही, थोडंफार वगैरे शूट केलेलं आहे. इथं जे कैलास मंदिर होतं तिथं शूट केलेलं. आणि पुढं गेल्यानंतर मग जी बुद्धाची मूर्ती आहे एक छान अशी, तिथं फक्त आत बाहेरून सगळं अंधार आहे, आणि फक्त मूर्तीवरतीच प्रकाश पडतो. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवते ते. वाव, मस्त आहे. आणि तुम्हाला जर सर्व जे आहे 34 लेण्या जर फिरायचे असेल तर पूर्ण 1 दिवस लागतो. आम्ही काही सर्व सर्व काही पाहिलं नाही, काही पाहिलं काही बघितलं नाही, कारण एवढा वेळही नव्हता आम्हाला रिटर्न यायचं होतं वैजापूरला, पण काही शक्य झालंच नाही ते, कारण पाऊस लागला. आम्हाला तिथेच वाजले होते 4. तर मस्त छान असं इथं वरती जो धबधबा आहेत ना, तो पावसाळा म्हणजे जास्त पाऊस चालू झाल्यानंतर एकदम सुंदर दिसतो. तर इकडं जे आहेत ते पुढं काय मंदिर आहेत, जे लेण्या आहेत, आणि त्यानंतर इकडं जे आहेत ते जैन, जे तुम्हाला सांगितलं जैन मंदिर आहेत त्या लेण्या आहेत. तर इकडं धबधबा वगैरे मस्त आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, झाडं किती सुंदर आहे, मोगऱ्याचे एकदम छान सुगंध येत होतं. खूप लांबून लांबून लोक येतात. आणि थोडंसं पाऊसही पडलेलं होतं, त्यामुळे थोडंसं हिरवंगार छान झालेलं होतं. आणि तसंही लोक आता, पहिले काहीच नव्हते तर बाहेर पूर्ण म्हणजे झाडी वगैरेच होती, पण आता व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेलं आहे असं जीजू सांगत होते. मलाही माहीत नाही, कारण आम्ही पहिल्यांदाच आलेलो, हे आलेले पण मी नव्हते आलेले. तर आता जे काही पाहून झालं होतं आमचं ते झालं होतं. आणि आता मी निघालो होतो, जवळपास 2:30-3 वाजले होते. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं खुलताबादला, जिथं मारुती आहे. छान असं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे, पण खूप प्रसिद्ध आहे ते खुलताबादचं. आणि तिथं शनिवारी झालं, त्यानंतर भद्रा मारुती आहेत, छान आहे, तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि जे आहे तर आम्ही बाहेर चाललेलो आहे, तिथं छान असं हे पारंबे वगैरे लोंबलेल्या खाली बघू शकते. आणि पुढे छान असं आम्हाला एक माकड हे दिसलं, तर तुम्हाला दाखवते. आधी वाटलं नव्हतं असेल. आणि यांच्या गप्पा वगैरे चालू होते, कसं काय, किती दिवसापासून आहे वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी. आणि डोंगर म्हटलं ना तर हे वानर वगैरे जे असतात ते असतातच. आणि खुलताबादला तर खूप होते. तर आता मी इथं पोचला आहे, मी जास्त काही शूट नाही केलं तिथं, तुम्हाला आधी सांगितलं पाऊस वगैरे होतं थोडंफार. तर हे आहे खुलताबादचं मंदिर, भद्रा मारुतीचं. आणि लेडीज कोणत्याही मारुतीच्या मंदिरामध्ये जात नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, हनुमान मंदिर असो किंवा मारुती एकच असतं ते. तर मग बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तर आपण 5-1 मिनटं बसतो. आणि जी मंदिरामध्ये गेल्यानंतर जी शांतता असते, जे शांत मन लागतं ते कुठेच लागत नाही. त्यानंतर इकडे शनी महाराज आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. इकडे हे लेडीज जात नाही, फक्त जेंट्सच जातात. आणि इकडे जगा बघा, निघालो घरी जाण्यासाठी, आणि लगेच पावसाचं आगमन झालेलं आहे. पिल्लू ही पावसाची मजा घेत होता मस्त छान असं. आणि हेच म्हणजे हे जो आनंद असतो तो कुठेच नसतो असं फिरण्याचा पावसामध्ये. फक्त एवढंच आहे की आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो, आणि त्यातल्या त्यात आमची गाडी झाली पंक्चर. आणि असं काय म्हटलं ना तर मध्येच काही ना काही होतच असतं, कारण आम्हाला घरी जाऊन पुन्हा जायचं होतं वैजापूरला. आणि संभाजीनगरवरून वैजापूरला जाण्यासाठी जवळपास 2-1 तास लागतात. तर पावसाने मस्त छान अशी हजेरी लावली, त्यामुळे काय, आणि घाट वगैरे आहे तिकडे, डोंगर आहे, तर तिकडे
पाऊस पडतोच असतोच. आणि फायनली थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण जवळपास 4-4:30 वाजलेले होते आणि म्हटलं तर कधी पोचायचं आणि कधी जायचं, त्यामुळे म्हटलं चला निघू. आणि हा आहे जो घाट मी तुम्हाला म्हटलं. आणि डोंगर बघा किती छान दिसतात, पावसाळ्यामध्ये एकदम हिरवीगार झालेली असतात. उन्हाळ्यामध्ये तिकडं कोणी फिरायला येतच नाही, कारण एवढी गरमी वगैरे असतं, बाकीच्याही गोष्टी असतातच. त्यानंतर मग आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचल्यानंतर मग म्हटलं आता काय जायचं कॅन्सलच झालं होतं, कारण 4-4:30-5 वाजले होते. उद्याच जाऊ म्हटलं आणि तोपर्यंत अल्बम बघूया मम्मींच्या लग्नाचा. आईच्या आई वडील ते वारले ना त्या? नाही ना बाई, दोघं पण हा का? जायचं ते मशीनच नाही त्यांच्याकडचं, कुठून आणलं? एकच काय फाडलं रे? आताच्या राणीत आणि तेव्हाच्या राणीत किती फरक आहे पाहिलं? हे मामा, हे काका, हे माझे पप्पा. निघा ना, तर काय करू मी? आई पप्पा नाही, काका मावशी. ये कोण आहे? ही मावशी आहे बर का. मावशी कोण आहे? कोण आहे? मावशी काय काय? अद्वैत माझा फोटो आहे इथं. हे दाजीचे मित्र होते सगळे. पुढे जा. ही तिची पुतणी बघा राणीची, ह्या दोन्ही नंदा. ही पुतणी, ह्या पुतण्या, ह्या दोन्ही नंदा तिच्या ह्यावाल्या. आणि हे मी, ही त्यांची सून. आणि हे तनी नृती. मोठी दाखव. व्हिडिओ कसे पितो मम्मी ओळखत त्याला. तर त्यांच्या लग्नाचा अल्बम वगैरे बघितला, साखरपुड्याचा. त्यानंतर आम्ही आलो पिल्लूची कटिंग करण्यासाठी, कारण उद्या होती हळद आणि हळदीला गेल्यानंतर काही वेळ वगैरे काही भेटणार नव्हतं, त्यामुळे म्हटलं कटिंग इथेच करून घेऊया. त्यामुळे त्याला कटिंग करून आणण्यासाठी गेलो होतो. बाकी काही सामान पण घ्यायचं होतं, गळ्यातलंही त्याचं जे आहे ते गाठायचं होतं, कारण ते खूप तो धागा आहे तो खराब झालेला होता. साबण आंघोळीच्या वेळेस साबण लावलं, मग ते गाठण्यासाठी गेले. आणि मग आजचा दिवस तिथंच झाला, नाही तर आज आम्हाला तिथं थांबायचं नव्हतं, पण उशीर झाला. पण असं म्हटलं छान असं दर्शन झालं, जे गेलं होतं ते, तर मग काही वाटत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चाललं जाऊ म्हटलं, कारण त्या दिवशी हळद आहे आणि हळद मेन म्हणजे वैजापूरलाच आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन पण नाही आहे. तर मग तिथेच जाणार आहोत. तर असाचा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.